अर्जंट आलेला ब्लाउज आपण इतका पटकन द्यायचा प्रयत्न करतो, पण जरा म्हणलं ना तिथे 4 दिवसानं दिलं तरी चालेल, पण त्याला काही कामाला हातच लागत नाही. असं काहीसं माझ्या बाबतीतही होतं. आता हा ब्लाउज मला निवांत द्यायचा. त्याच्यामुळे बघू आता हा ब्लाउजला कधी शिवायला वेळ मिळते. त्यानंतर हा आलेला अर्जंट ब्लाउज आहे. मला 1 दिवसामध्ये हा ब्लाउज रिटर्न द्यायचा आहे. कारण त्या बाहेरगावी राहतात. त्यांना अर्जंट हा ब्लाउज शिवून पाहिजे आहे. आणि शिवाय 31 साइजचा आहे हा. साईज छोटी आहे, स्लीव्हज लांब आहेत आणि कटोरे आहेत. त्याच्यामुळे खूप मोठा टास्क आहे. आता हे रिपीट ब्लाउज आलेले आहेत. जे ताईंची 12 ब्लाउजची ऑर्डर होती. त्यांचेच हे ब्लाउज आहेत. 2 ब्लाउज त्यांनी दिलेले आहेत. शिवाय हे पीस खूप सुंदर आहे आणि याच्यावरचं थ्रेड वर्क आहे. जे पॅचेस दिसत आहेत ते थ्रेड वर्क आहेत. म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करावा. आता 2 नंबरचा जो ब्लाउज आहे त्याचं पेपर कटिंग मी रात्रीच करून ठेवलं होतं. आता हे कशा पद्धतीने केले कटिंग आणि कशा पद्धतीने कमीत कमी कपड्यामध्ये कसं ॲडजस्ट करायचं म्हणून ही क्लिप मी इथं ॲड केलेली आहे. कारण कमी कपडा असेल त्यावेळेला आपल्याला भरपूर असे प्रश्न पडतात. कुठे ॲडजस्ट करायचं, काय करायचं? ब्लाउज तयार झाल्यानंतरचा फायनल लूक तुम्ही इथं पाहू शकता. सिंपल आणि सोबर असा हा कलर सुद्धा खूप छान आहे. याला सिंपलच असा गळा आहे. इथे दिवसभराचं 2 ब्लाउजचं टार्गेट होतं, पण दुसरा काही पूर्ण झाला नाही.